ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा फडकावणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना थेट राज्य शासनाच्या नोकरीमध्ये सामावून घेण्याचा निर्णय राज्य शासनाच्या कॅबिनेट बैठकीत झाला होता. त्यानुसार यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील संकेत सरगर आणि सचिन खिलारी हे आता क्लास 1 अधिकारी बनले आहेत. सरगर याने 2022 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक, तर सचिन खिलारीने नुकतेच पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकमध्ये रौप्य पदक मिळवलं होतं. राज्य शासनाच्या शालेय क्रीडा आणि शिक्षक विभागाने काढलेल्या GR मध्ये थेट नियुक्ती देण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये त्यांचा समावेश आहे. क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या आणि अत्युच्च गुणवत्ता प्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याचा निर्णय डिसेंबर 2010 मध्ये झाला होता, पण याची अंमलबजावणी होत नव्हती. जून-जुलैमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात खेळाडूंनी आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला होता. जून-जुलैमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात खेळाडूंच्या थेट नियुक्तीचा विषय कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आला. आता खेळाडूंच्या थेट नियुक्तीची यादीच प्रसिद्ध झाली आहे. संकेत सरगरचे वडील महादेव सरगर हे छोटे व्यावसायिक आहेत. सरगर हे मूळचे आटपाडी तालुक्यातील असून व्यवसायाच्या निमित्ताने सांगली शहरात स्थायिक झाले. संकेतला क्लास 1 अधिकाऱ्याची नोकरी लागल्याने घरात देखील आनंद व्यक्त होतोय.